नववर्ष स्वागतासाठी नियमांचे पालन करा. पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांचे नागरिकांना आवाहन. धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत शांतता आणि सुरक्षिततेत करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की 31 डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालवणे, हुल्लडबाजी करणे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी नाकाबंदी असेल. तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ एनालायझर उपकरणांचा वापर केला जाणार आहे. फटाके फोडताना इतरांच्या जीविताला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी कोणतीही गैरप्रकार किंवा गडबड होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन दक्ष राहणार आहे. नागरिकांनी नवीन वर्षाचा आनंद सुरक्षित आणि नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा, असे आवाहन करत श्रीकांत हिवरे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. पोलीस विभागातर्फे नवीन वर्षाच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे एक सूचना देखील करीत आहोत की उद्या 31 डिसेंबर आहे, तर कोणीही दारू पिऊन आपले वाहन चालू नये, कोणीही आपला व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. त्याचप्रमाणे हुल्लडबाजी करू नये. अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी पटाके लावणे, इतरांचा जीव त्याच्यामध्ये धोक्यात येईल अशी कुठलेही कृत्य करणे असं कोणीही करू नये. आपण मोठ्या प्रमाणावर उद्या पेट्रोलिंग ठेवत आहोत. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी आपण नाकाबंदी करत आहोत. त्याचप्रमाणे ब्रेथ एनालायझर हे देखील आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, जेणेकरून दारू पिण्यावर आपण तात्काळ कारवाई करू शकू. अशा प्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील लावलेला आहे.